हे बघा आले डुलत डुलत. टाकू पाणी. काय बघ कसं वाटतंय. जांभळा रंग दिसतो ना. दिवस बघा उगवला. आता 6:30 वाजलेले आहेत. आणि हे बघा हे दोघं जण आलेले आहेत भटकून. सकाळी 5:30 वाजले का ह्यांची सुरुवात होते. वाजवा कसा घेतो. काय आहे पक्षी आहे बघा. ते बाबाने खाऊ आणला. हातात पाहिजे त्याला. बारक्याला हवाय. पडला पडला खाली. घे शेरू. त्याला पण नकोय. ए भांडू नका रे. त्याला आवड नको होता ना. मोठा घेतो त्याला कमी दे. आणि त्याने मग पुढे टाकायला तुला खा. शिवळाला गुलाब काय केला. कुठे गेला दोघं जण. भाग्या बस बस शेरू जास्त नको त्याला. रात दोघं भाग्या तू इथे. काय मस्ती काय घेतो तुम्ही लोकांनी. दे काय आहे ते बघू. दे ते काय घाणेरडा. फेकला. तर ही बघा इतकी फुलं काढलेली आहेत. चाफा मोगरा सुद्धा आहे आज. आणि गुलाब आणि जाईची फुलं आणि ह्याची फुलं काय बरोबर नंदाची फुलं. तर देवपूजा बघा करून झालेली आपली. आणि आता घरातल्या दुसऱ्या कामांना मी सुरुवात करणार आहे. आज आमची देवपूजा लवकर झालेली आहे. कारण आजची देवपूजा कुणालच्या बाबांनी केलेली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता घरात सगळं काम करून घेतलं. आता आम्ही बाहेर चाललो आहे. म्हणजे कणकवलीला जाते मी. 1-2 महत्त्वाची कामं आहेत. पर्सनल कामं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगत नाही आहे काय कामं आहेत ती. तर घरातलं सगळं आटपता 12 वाजले. भाग्या शेरू यांना जेवण वगैरे दिलं. सगळं मी सगळं करून झालं. आणि आत्ता वाटतं निघालो. पटकन जाऊन यायचं आहे. त्याच्यामुळे आज काय फारसं असं घरातलं शूटिंग करत राहिली नाही. म्हणजे पटकन जाऊन येते मग बरं पडेल. मग असं ऊन हलकंसं ऊन पडलेलं आहे. कुणाच्या बाबाने म्हटलं गाडी तुम्ही बाहेर घ्या. तोपर्यंत मी आली. चला पटापट. तर कणकवली की नाही आमच्या गावापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तालुका लागतो आम्हाला. मोठं असं मार्केटवर आहे कणकवलीला. म्हणजे काय पण मोठी खरेदी करायची असेल तर तिथेच जावं लागतं. भरपूर असं शॉपिंग करायला वगैरे छान असं ऑप्शन्स तिथे असतात. पण आज आमची कामं होती म्हणून आम्ही त्या साईडला गेलो होतो. तर एक अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचलो कणकवलीला. आमची सगळं कामं करून घेतली. तर कणकवलीमध्ये जी कामं होती ना ती केली. आणि आम्ही आता निघालोय घरी जायला. कुणालचे बाबा येत आहेत म्हणून जरा थांबले मी इथे. बेकरीमध्ये गेलेत कुणालचे बाबा. 1-2 वस्तू घ्यायच्यात. ब्रेड वगैरे तिथे खूप छान मिळतो. हे बघा आले डुलत डुलत. लहान आणला का मोठा. बस झाला आपल्याला. बस चांगलं. आपल्या इकडे ब्रेड नाही भेटत. वेडे बाकडे भेटत. इथे कणकवलीला आल्याला जरा बरं वाटतं ना. असं
शहरात आलं का वाटतं ना आपल्याला. गोंधळ म्हणजे असतो ना जरा माणसाच्या गोंधळाची आपल्याला सवय झाली आहे. गाड्यांचे आवाज असतात. नाही पण आपल्याला ती सवय आहे ना पहिल्यापासून. हा म्हणजे असं बरं वाटतं असं आवाज कधी पण ऐकायला, काहीतरी आवाज ऐकायला बरं वाटतं असं. आपण कसं राहिलो त्याच्यात ना. त्याच्यामुळे इथे आलं का आता रोज छान वाटतं असं. रोज एका ठिकाणी शांततेत राहतो असं वाटतं की तिथे कोण आहेच नाही, आपणच राहतो. इथे वामन हरी पेठे ज्वेलर्स सुद्धा आहे इथे. काहीतरी आवाज गोंगाट पण पाहिजे. हा असं आहे ते. हा गोंगाट पण गरजेचा असतो कधी कधी. कधी कधी शांतता पण नको वाटते. बस इथे बस बस शांतपणे बस. आणि आता संध्याकाळचे की नाही 5 वाजलेत. दुपारी आम्ही काहीतरी 2:30च्या दरम्यान घरी आलो सर्व काम करून. आता थोडंसं माझं एडिटिंग होतं ते मी केलं आणि इथे येऊन बसले आता मागच्या पडवीमध्ये. वारा येतो म्हणून जरा बरं वाटतंय. गरम होतंय जरा. 2 दिवस झाले गरमी वाढलेली आहे गावाला पाऊस थांबल्यामुळे. मला वाटतं ट्रक का टेम्पो आला तर आवाज बघा. चला आता काही थोडंफार घरातलं करायचं आहे काम आणि बागेतलं थोडंसं काहीतरी करायचं आहे. ते कुणालचे बाबा मला सकाळी सांगत होते की हे करायचं आहे म्हणून. त्यांनी थोडंफार केलेलं आहे आज. मांडव त्यांनी घातलेलं आहे. काल तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि आज पण त्यांनी थोडंसं इथे घातलेलं आहे. ते तुम्हाला मी नंतरला दाखवते. वेलींना फवारणी करायची बाकी आहे ते आता करायला लागणार आहे. नाहीतर ह्या गोगलगाय आहेत ना ते सगळं वेली आपल्याला खराब करून टाकतील. छान अशा वेली रुजून आलेल्या आहेत. त्या सगळ्यात आधी चहा पिऊया आणि मग बाकीच्या घरातल्या कामाला की नाही सुरुवात करूया. हे बघा पाऊस नाही ना त्याच्यामुळे इथे बाहेर असं बसायला मिळतं. इथे आपल्या मागच्या पडीमध्ये छान वाटतं मग असं बसायला. इथे वारा पण छान येतो इथे मागच्या दारात. मस्तीखोर शेरू आपला नुसता मस्ती करतोय. मागे गेला मागे इथे बसले मला बोग्या कोल्हा बरं वाटतं ना वारा आहे. खुर्च्या आणल्या ना तुम्ही खुर्च्या मी घेणार होतो. खुर्च्या घेणार असतो नाही बोलची मिळाली. 500 रुपयाची होती ती घेऊया ना आपल्या बाजारातून घेऊया. आपल्या बाजारात घेतो इकडे दुकान आहे तिथे. उद्या एवढं लांब आणायची गरज नाही दुकानात. आपल्या कर्ल्यामध्ये आहे दुकान आणि मंगळवारी बाजार इथे बसले काकांना विचार. काका तुला चांगली त्यांच्याकडे पाहायचं ना 2 खुर्च्या वगैरे आपल्या नसतं. होती ना बाहेर बसायला काढली ना ती मोठी ठिकते पण चांगली आहे. नाही ते बाहेरच ठेवायची. हा असं येत जा. ही रोपापासून मोठी रोपं बघू आपली तिथल्या काढत येत. काय झालं शेरो शांत बस. तुला फोडली होती ना मगाशी. तर चहा पिऊन झाला आणि इथे बघा बागेतल्या कामाला सुरुवात केलेली आहे. आपलं नेहमीचं काम रान साफ करायचं. 2-3 दिवस झाले जरा पाऊस पडत नाही आहे ना त्याच्यामुळे स्पीडनी थोडंसं काम आपलं होतं आहे आता. आता थोडंसं बोलते तुमच्या कमेंट्सबद्दल. मला की नाही अशा बऱ्याच कमेंट्स आले. मला वाटतं जवळजवळ 3 का 4 कमेंट्स आहेत की ताई तुम्ही गवत कापायचं मशीन घ्या म्हणून. ग्रास कटर असतं ना ते. तर म्हणजे मी कसं मागे सर्च करून बघितलं होतं पण ती वस्तू की नाही खूप महाग आहे आणि सध्या आमचं बजेट नाही आहे तितकं ती वस्तू घेण्यापुरतं. त्याच्यामुळे आम्ही मग नाही आता घेणार आहोत. म्हणजे आमचा विचार चालू होता की घेऊया का कारण खूप असं ताण पडतो आहे. पण बघितली किंमत तर खूप अशी होती त्याच्यामुळे नको. नंतर म्हटलं बघूया थोड्या दिवसांनी किंवा 1-2 वर्षानंतर घेऊ आपण. सध्या चाललं आहे ना आपले हात दिलेले आहेत देवाने 2 4 हात. त्याच्यामुळे म्हटलं होऊन जाईल. आणि काय होतं की मनापासून बघा आपण काम करायला सुरुवात केली ना की आपलं काम पण कसं पटापट आहे ना होऊन जातं. आता तुम्हाला सांगते 2-3 दिवस पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे इतक्या स्पीडने हे काम चालू आहे. आता दुपारी आम्ही बाहेर जाऊन आलो म्हणजे खूप थकलेलो होतो दमलेलो होतो तरी पण आहे ना संध्याकाळच्या वेळेस इथे बघा सुरुवात केलेली आहे. कारण आपलं काम आहे आपल्याला करणं गरजेचं आहे आणि भागच आहे करणं. कारण दुसरं कोण आपल्याला बघा येणार नाही आहे. मजूर जरी बोलवलं तरी पण यायला मागत नाही आमच्याकडे कोण. त्याच्यामुळे आपलं काम आपणच केलेलं बरं. म्हणजे मजुरी आम्ही देतो तरी पण नाही यायला मागत. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं चला आपणच करूया.
तर इथे ते रान आहे ना नारळाभोवतीचं ते साफ करून घेतलं. म्हणजे जवळजवळ 2 माड आहे ना आम्ही साफ करून घेतले. आणि हा समोरचा माड दिसतोय त्यात पण बरंच तसं गवत होतं ना, ते आम्ही साफ करायला सुरुवात होती. म्हणजे गवत पण होतं आणि वेली पण आल्या होत्या भरपूर, त्या पण सगळ्या इथे साफ करून घेतल्या. तो अभि काय आता काय हा काय समोरचा हा एवढा साफ करत वाक्य आहे तो. कुठे वेल दाखव. रोप लावायचं ना आपलं. हां पाणी पाणी लागेल त्याला. आता माती पडवलची वेल काका पहिली वेल आहे. बघू आता काय परवा टाकलंय ना. असे बांबू या बांबू जायचं इकडे हे जात काकडीच्या वेलीवर पाणी लागेल. पाऊस नाही काय. आता पाणी काय हा बघा एवढा साफ केला रान आहे बघा. काय कमी केला हा बघा. फक्त आता तो तिकडचा एक नारळ आहे ना तो बाकी आहे. तो उद्या सकाळी होऊन जाईल. मग एवढा सगळा भाग होईल. मग नंतरला मग आंबे आहे तर ते हळूहळू उडवूया. मग होईल. जाऊ दे काय करायचं. हलू हलू पाणी आणून टाक. हा आणते पाणी. बालदी लागेल ना. ना टाकू पाणी. टाक. ते वरचे गवत कसं दिसतंय ते काढतो ते. अजून हवंय. बस झालं ना. बस झालं. माती जरा ना हे करू उंच कर. ऐकलं का. ही बरोबर आहे. तिला काय चिंता नको करू. नाही साईडने नंतर माती घालता लागते. तो कोयता इथं जाऊ दे सगळं. चला सामान कोयता विता खुरपा सगळा. काय घरात नेते म्हणून. आणि पावसाने भिजला मग खराब होतो ना सामान. लाकडा बिकडा कैची लाकडाचा हे मूठ आहे. मग ते खराब होते. बऱ्यापैकी झाला ना बघा. हा उरला ना भाग. कसली आपण ह्या टायमाला ते आणलं नाही. रुईची पानं आणि ती भरपूर 2-3 पानांची रोप आणून त्या भोपळ्या ना त्याच्या खाली टाकून हे सुकं आहे ना. हे सुकं ते याच्यावर टाकायचं. ते पहिला ती पानं टाकायची त्यावर ते सुकं टाकायचं. अरे मी तेच सांगतोय. रुईची पानं बिना तोडून टाकायची. त्याच्यावरती आहे ना हे गवत टाकायचं. हे सुकं गवत. आणि मग त्यावर थोडी थोडी माती टाकायची. खतली माती. छान वाटतं. आवड तू नाही राहू दे. खत तिथे पण दिसतो आता. तिथे काय त्याला तिथे का सेफ्टी काय सकाळी टाकायची आठवण कर वेलीला. नाही पण पाऊस नाही पडला तर खराब होईल. बांधायला ठेवलं ते हलका आहे. मांडव बघा काका भारी आहे ना. ते बघ कसं बांधलं. असं बांधायचं का मी बोलतो सायकल. बरोबर होणार. जाऊ दे वेडा वक्ता आहे ना. असं बांधून. तर आपल्याकडे जी घेवड्याची वेल आहे ना तिला पण बघा कीड लागलेली आहे. म्हणजे गोगलगाय ना तिने पानं सर्व खाऊन टाकलेले आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की नीम ऑइल असतं ना ते पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची. तर लिंबाची वगैरे झाडं आहेत ना त्यांना फवारणी केली होती पण हे राहिलं होतं. तर मला कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आलेली आहे. ताई आहेत का भाऊ आहेत मला माहीत नाही पण त्यांच्या ID मी नक्की चेक करून बघीन ना. त्यांना रिप्लाय तसा दिला आहे मी. त्यांनी असं मला सांगितलं की ताई त्या ह्याच्यामध्ये म्हणजे नीम ऑइलमध्ये थोडंसं शॅम्पू किंवा काय म्हणत हँडवॉश असतं ना ते मिक्स करा. म्हणजे थोडक्यात काय तर थोडं साबण असं मिक्स करा. मग ते एक जीव होऊन जातं म्हणून. आता ही गोष्ट की नाही मला खरोखर आम्हाला माहिती नव्हती पण तुम्ही सांगितलं म्हणून बघा ह्या गोष्टी आम्हाला माहिती पडतात. म्हणजे तुमच्या माध्यमातून पण म्हणजे तुमच्या कमेंट्समधून पण आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं आहे. अजून पण आम्ही शिकतोय. तर आज आम्ही तसंच केलेलं आहे. म्हणजे कुणालच्या बाबा आम्ही सगळं सांगितलं की असं बघा आपल्याला कमेंट्स आलेले आहेत त्यांनी असं सांगितलं आहे आणि त्या पद्धतीने इथे स्प्रे करायला बघा सुरुवात केलेली आहे. पानं मोठी झाली. वड्या बनवायला पाहिजे. 1 2 8-10 पानं तरी निघतील. एवढ्या जीवन काका फिरूक लक्षात राहत नाही ना म्हणून ती खराब झाली आहे. पाणी पाहिजे. हां पाणी हवं आणून ठेव ना जरा. तर ही बघा धुरी केली आता संध्याकाळच्या टायमाला. रोजचं काम आहे धुरी करायचं. म्हणजे आता मच्छर जरा कमी झालेली आहे पण ह्यावेळेस कसं म्हणजे अंधाराच्या टायमाला थोडीफार असते ना मच्छर त्याच्यामुळे असं धुरी करून ठेवतो मग बरं पडतं. मग थोडा वेळ एक 15-20 मिनटं केली बाहेर आणि घरामध्ये
मग चांगलं असं वाटतं. ते बघा भाग्या शेरू झोपलेत आत्ता गाढ झोपलेले आहेत ते. मगाचपासून त्यांची मस्ती चालवली आहे दोघांची. हां, अजिबात दिवसभर झोपत नाही. मला हा संध्याकाळचा टायमिंग झाला की त्यांना झोपा येतात. आता त्यांची गादी ना घ्यायचे घरामध्ये, अंथरूण आता घालते त्यांचं, मग ते आतमध्ये येतील. मग डायरेक्ट जेवायला उठतील. मग 8 कसं वाटतंय? जांभळा रंग दिसतो ना, कसं वेगळंच वाटतंय बघा. हलकासा जांभळा रंग आलेला आहे आज आभाळाचा. आणि फिरायला मला वाटतं पाऊस पडेल ना आज. ढग वाटतायत, थोडे थोडे ढग. पाऊस पडेल आज. किती मस्त वाटते बघा, ढग जमा व्हायला लागले. तू आता माझ्या चेहऱ्याकडे बघ, कसं वेगळं दिसतं बघ. लाल वाटतं एकदम. ते आभाळामुळे असं चेहऱ्यावरती हे होतंय, असं छान वाटतंय. पण तर आज आम्हाला जेवणाचा आराम आहे. आराम म्हणजे भाग्या शेरू यांचं बनवायचं आहे जेवण. आमचा आराम आहे. कणकवलीला आम्ही गेलो ना, तिकडनं येताना कुणालच्या बाबांनी समोसे घेतलेले आहेत. म्हणजे खूप असे समोसे खायची इच्छा झालेली आहे. किती दिवस खाल्लेले नाही ना आपण. किती महिने झाले मी मुंबईला खाल्ला असेल समोसा. म्हणजे 3-4 महिने झाले समोसे नाही खाल्लेले ना. तर तिकडे कणकवलीला एक आहे दुकान आहे, तिकडे छान मिळतात समोसे, त्याच्यामुळे ते आणलेले आहेत. तर रात्री आता जेवणामध्ये तेच आम्ही खाणार आहोत. या दोघांचं फक्त करायचं आहे. तुम्हाला मी दाखवते नंतरला. असं 1-2 समोसे खाल्ले भरपूर. भरपूर झालं असं. म्हणजे खूप अशी इच्छा झाली ना, त्याच्यामुळे घेऊन आलो. आणि मग वेळ पण भरपूर होता, म्हणून मग हे सगळं बागेतलं काम आहे ना, म्हणजे खूप असं केलं ना आज. भरपूर झालं. आता गवत काढून झालं सामने तर झालं गवत बऱ्यापैकी. आता उद्या सकाळी ना हे पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल आपलं. हे पुढचं आहे ना, खूप छान वाटतंय. पण आता क्लिअर झाले ना, त्याच्यामुळे वावरायला आपल्याला आता बरं झालेलं आहे. असं चांगलं झालं. आता थोडा वेळ इथे बसतो आणि मग घरात जाणार. थोडं जरा वारा खातो, इथे चांगलं वाटतंय संध्याकाळच्या वेळी. संध्याकाळचं वातावरण चांगलं आहे. हां, संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे सगळं करून झाले. भाग्या शेरू पण आता झोपलेत, आराम करतात दोघं जण. तर जेवण बघा इथे करून झालेलं आहे. आता भाग्या शेरू यांचं चिकन आहे आणि ह्याच्यामध्ये डाळ भात आहे. तर थोड्या वेळ त्यांना देते आता जेवायला. आणि येते वेळी कणकवलीवरनं हा बघा, हा ब्रेड आणलेला आहे. तर बेकरीमध्ये ना छान असं ब्रेड वगैरे मिळतात. आणि हे समोसे, चटणी, ही गोड चटणी आणि ह्या बघा ह्या मिरच्या, हे असं आमचं आजचं रात्रीचं जेवण आहे. आणि खूप दिवसानंतर आम्ही आज समोसे खाणार आहोत. तर आता भाग्या आणि शेरू यांना पहिला जेवायला देते आणि आम्ही पण मग खाऊन घेतो मग. आणि मग काय नेहमीच आपलं किचन वगैरे आवरायचं असं सगळं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि हे जे समोसे आहेत ना आणलेले, ते कुणालच्या बाबांचे ना असं फेवरेट आहेत, खूप आवडीचे समोसे. चला बाय बाय.